नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत. हे व्रत का केले जाते, त्याची संपूर्ण विधिविधान काय आहे, उपवास नसेल करायचा तर काय करायचे आणि या व्रताची वेगळी सुंदर कथा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे या व्रताचे उद्यापन कसे करायचे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत की देवी महालक्ष्मीचे गुरुवारचे हे व्रत का करावे. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा अतिशय प्रिय महिना मानला जातो. गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस आणि लक्ष्मीचा विशेष दिवस. या दिवशी व्रत केल्याने घरात धनधान्य वाढते, कुटुंब एकत्र राहते, सौख्य वाढते, मनोकामना पूर्ण होतात, भक्ती, श्रद्धा आणि जीवनात स्थैर्य येते, बृहस्पती ग्रहाची कृपा वाढते. आत्ता आपण महालक्ष्मी देवीची पूजा कशी मांडायची ते पाहूयात. जागा साफ करून पूजा मांडणे. पूजा जागा तयार करताना गुरुवारी सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करा. स्वच्छ जागी पिवळा कपडा अंथरून देवीची मूर्ती ठेवावी. संकल्प. आज मार्गशीर्ष गुरुवार, मी लक्ष्मी मातेचे व्रत करत आहे. कुटुंबाच्या आरोग्यासाठी, सुखसमृद्धीसाठी आणि मनोइच्छा पूर्ण होण्यासाठी हा संकल्प करीत आहे, असा संकल्प करावा. आता देवीची पूजा करताना पूजेचा क्रम कसा असावा ते पाहूयात. सुरुवातीला दिवा लावावा, गणपती पूजन करावे, त्यानंतर लक्ष्मी माता ब्रह्मदेव पूजन करावे, हळदी कुंकू वाहणे, त्यानंतर फुले अर्पण करणे, अक्षता गंध लावणे, पिवळा नैवेद्य अर्पण करणे आणि मग आरती करावी. पूजा करताना श्री लक्ष्मी देवे नमः किंवा ओम ब्रह्मदेवाय नमः असा मंत्र जप करावा. आता आपण महालक्ष्मी देवीची व्रतकथा जाणून घेऊयात. एके गावात एक गरीब स्त्री राहत होती. रोजच्या कष्टातही ती देवाची भक्ती करीत होती. एके दिवशी तिच्या स्वप्नात महालक्ष्मी मातेने दर्शन दिले. माता म्हणाली, बाळा, तू मार्गशीर्षातील गुरुवारचे व्रत कर, तुझ्या घरची गरिबी दूर होईल. त्या स्त्रीनं श्रद्धेने व्रत सुरू केले. पहिला गुरुवार, मग दुसरा, मग तिसरा. थोड्याच दिवसात तिच्या घरात समृद्धी येऊ लागली. काम मिळाले, घरात आनंद झाला. शेवटच्या गुरुवारी माता पुन्हा प्रकट झाली आणि म्हणाली, श्रद्धा असेल तर मार्गशीर्ष गुरुवार व्रत मनोकामना पूर्ण करते. तेव्हापासून हे व्रत सर्व स्त्रिया आणि कुटुंबीय भक्तिभावाने करतात. ही महालक्ष्मीची कथा मी थोडक्यात सांगितलेली आहे. दुसरी पुस्तकातील संपूर्ण कथेचा मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो नक्की पाहणे. उपवास करू शकत नसल्यास काय करावे? खूप जण विचारतात, उपवास नाही केला तरी हे व्रत होतं का? हो, 100% होतं. महाराष्ट्राच्या परंपरेनुसार जर उपवास जमला नाही तर एक वेळ सात्विक आहार घ्यावा, कांदा लसूण वर्ज्य करावा किंवा फक्त फलाहार घ्यावा, हे देखील चालेल. नुसता प्रसाद खाल्ला तरी व्रत मान्य. महत्त्वाची गोष्ट आहे, भावना आणि श्रद्धा महत्त्वाची, उपवास किंवा बंधन नाही. काही कारणास्तव उपवास करू न शकल्यास फक्त पूजा मांडावी आणि पूजा मांडणे न जमल्यास फक्त उपवास करावा. शेवटी श्रद्धा महत्त्वाची. आता संध्याकाळची पूजा कशी करायची ते पाहूयात. लक्ष्मी मातेसमोर दिवा लावून छोटी आरती करावी, देवाला नमस्कार करावा, त्यानंतर प्रसाद वाटप करावे. दिवसाचा संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान आपल्याला मिळते. आता उद्यापनाच्या शेवटच्या दिवशी व्रतसमाप्ती कशी करावी ते पाहूयात. शेवटचा गुरुवार आल्यावर एखाद्या स्त्रीला, सुहासिनीला किंवा कुणालाही पिवळे वस्त्र किंवा कापड द्यावे. फळं, हळदी कुंकू देतात. लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करून संकल्प सोडतात. प्रत्येकाकडे पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही जण खूप साध्या सोप्या पद्धतीने पूजा करतात, तर काही मैत्रिणी ह्या संपूर्ण साहित्य व्यवस्थित आणून पूजा करतात. तुम्ही महालक्ष्मी मातेची पूजा साध्या पद्धतीने मांडली तरीही चालेल, पण श्रद्धा आणि आपली भावना खूप महत्त्वाची आहे. ही होती साध्या सोप्या पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची संपूर्ण माहिती. पण मैत्रिणींनो, आजच्या इंटरनेटच्या धावपळीच्या युगात या अशा पूजांची का गरज आहे ते आपण पाहूयात. तर आजच्या काळात घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण मोबाईलवरती, इंटरनेटवर गुंतलेले आहेत. त्यामुळे घरातील लहान मुलांवर संस्कार हा विषय खूप गौण झाला आहे. अशा छोट्या मोठ्या व्रतांमधूनच लहान मुलांवर आपोआपच संस्कार घडत जातात. ती मुलंही आपल्याला पूजा मांडायला मदत करतात. आपली देवावर मनापासून श्रद्धा असते, हे 100% खरं आहे.
पण ती अशा छोट्या मोठ्या व्रतांमधून दाखवली तर लहान मुलांवर आपोआपच संस्कार घडत जातात व ते आपले अनुकरण करतात. त्यामुळे मुलांना आपण जर एक वेळ मोबाईल दिला नाही तरी चालेल, पण परंपरेनुसार आलेले संस्कार हे नक्कीच दिले पाहिजेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.